Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the 10th lecture about simultaneous equations, and this is the part of video lecture series about SSC mathematics. So in the previous lecture we were discussing some word problems. We will continue with that, and also if time permits we will revise what is done in this chapter. So now see, we will do one or more problems from this exercise. This exercise is I think this is problem set 1. In that, 2-digit numbers problem last time we did. Now suppose this second problem we will do. Now what is there in this problem? See now, कांताबाई bought 1.5 kg 1 and 1/2, याचा अर्थ काय 1.5 kg टी. ओके, आणि फायनली तुम्हाला जे काही डेटा सर्व दिलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी विचारलंय फायनली फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर kg. सो वी विल से हियर लेट रेट ऑफ शुगर and tea, sugar per kg be x and rate of tea per kg be y. Rate of sugar per kg be x and rate of tea per kg be y. Now what is done? She brought 1.5 kg, 1/2 म्हणजेच 1.5 किलोग्रॅम, म्हणजेच किती 1.5 kg टी तिने खरेदी केला. टीची किंमत आपण काय मानलेली आहे बघा, वाय, म्हणजेच काय 1 किलोसाठी वाय रुपीज लागतात, बी एक्स रुपीज असं आपण म्हणूया, वाय रुपीज. मग 1.5 किलोग्रॅमसाठी किती लागणार 1.5 वाय. ओके, आणि 5 kg शुगरचा रेट आपण एक्स मानलाय, म्हणजे 5 kg साठी 5x. ठीक आहे. अँड शी पेड ₹50 ॲज अ रिटर्न फेअर फॉर रिक्षा. टोटल एक्सपेन्स वॉज ₹700. म्हणजे ह्याच्यामध्ये 50 तुम्हाला मिळवले पाहिजेत. कशासाठी? तर रिक्षाचा खर्च. म्हणून एकूण खर्च किती आला तर 700. सी, हे ॲनालिसिस आपल्याला प्रॉब्लेमचं चांगलं करता आलं पाहिजे. व्हॅरिएबल्स आपण घेतली पाहिजेत. जनरली काय करायचं बघा, आपण शेवटी काय विचारलंय ते बघा, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर kg. म्हणून आपण शुगरचा रेट एक्स आणि टीचा वाय मानला. आता नीट वाचा काय दिलंय, 1.5 किलोग्रॅम टी वाय, टीचा रेट आपण वाय घेतलाय, त्यामुळे 1.5 गुणिले वाय एवढा खर्च येईल टी साठी. आणि शुगरचा पर kg रेट आपण एक्स घेतलेला आहे, मग तिने 5 किलोग्रॅम शुगर विकत घेतली, म्हणजे ते 5x झालं. तिला रिक्षा करावी लागली, त्याचा खर्च 50, म्हणजे हे एकूण 700 झाले. म्हणजेच याचा अर्थ काय झाला तर तुम्हाला असं इक्वेशन मिळालं, 5x + 1.5 इंटू वाय इज इक्वल टू 700 वजा 50 करा, म्हणजे 650. आता हे जे 1.5 आहे ना तो फ्रॅक्शन आहे, म्हणजेच काय ते 3/2 आहे खरं म्हणजे, तर तुम्ही 2 ने गुणून टाका. सो दिस विल बी 10x + 3y इज इक्वल टू 650 ची दुप्पट 1200 आणि 50 ची दुप्पट 100, म्हणजे 1300. ओके, दिस इज से इक्वेशन 1. इथे आपण हे कसं आणलं, 5x + 1.5 होतं ते आपण 1.5 जावं म्हणून आपण 2 ने गुणलं, मल्टिप्लाइंग बाय 2. ओके, आता काय झालं बघा, दुसरं तिने काय पुढे काय म्हटलंय बघा, देन शी रिअलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स, म्हणजे मग रिक्षाचा खर्च येणार नाही, ऑनलाईन कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी, त्यामुळे तो खर्च नाही. ॲट द सेम प्राइस किती होणार तिची, सेम प्राइस बघा. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. मग आता तिने काय केलंय बघा, 7 kg शुगर मागितली, 7 kg शुगर. ठीक आहे, शुगरचा रेट काय घेतलाय आपण बघा, पर kg x, म्हणजे हे 7 kg साठी किती लागणार 7x अँड 2 kg टी,
2 kg टी. टीचा रेट आपण काय घेतला वाय म्हणजे +2y. ओके, शी पेड ₹880 फॉर दॅट. सो दिस इज 880. अशी तुम्हाला डेटाचं अनालिसिस करता आलं पाहिजे. बघा, कांताबाई बॉट 1.5 किलोग्रॅम टी आणि 5 किलोग्रॅम शुगर फ्रॉम अ शॉप. हे दिलेलं आहे तुम्हाला. शी पेड ₹50 ॲज अ रिटर्न फेअर फॉर रिक्षा. हे पण दिलेलं आहे. म्हणजे तिचा एकूण खर्च किती झाला. शुगरसाठी आपण काय मानलं बघा, त्याचा रेट आपण शुगरचा पर केजी रेट एक्स मानला. मग 5 किलोग्रॅम शुगर म्हणजे किती झाला 5x. 1.5 किलोग्रॅम टी, टीचा आपण रेट किती मानलाय वाय, म्हणजेच ते 1.5 इंटू वाय म्हणजे 1.5. 1.5 हे मराठी म्हणजे आपण 1.5 म्हणायचं, राईट. 1.5 kg टी, पण पर केजी टीची किंमत काय घेतली आपण वाय, म्हणून 1.5 इंटू वाय. म्हणून एकूण काय झालं बघा 5x प्लस 1.5y बरोबर 650. का 650, तर ते 50 आपण मिळवलेले आहेत आणि हा एकूण खर्च 700 झाला. पण तो 50 आपण राईट हँड साईडला नेला की 700 वजा 50 म्हणजे 650 होणार. मग आपण दुप्पट केली. सो व्हॉट वी गॉट 10x प्लस 3y इज इक्वल टू 1300. दिस इज इक्वेशन 1. Why we did this? Just multiplied by 2 because we want to get rid of that fraction 1.5. Now, what is another data given? She ordered 7 kg आणि sugar and 2 kg tea online. So rates are same 7x plus 2y. आपले जे रेट आहेत आपण मानलेले शुगरचा x आणि टीचा y पर केजी रेट तोच राहिला आणि फ्री डिलिव्हरी आहे. त्यामुळे तिने ते प्रिफर केलं. म्हणून मग ते काय दुसरं इक्वेशन मिळालं तुम्हाला 7x अधिक 2y बरोबर 880. आता हे तुमचं इक्वेशन 2 आहे आणि हे पहिलं इक्वेशन आहे. 10x plus 3y is 1300, 7x plus 2y is 880. Now these two equations are to be solved. काय इक्वेशन सॉल्व करायचे आहेत बघा. पहिलं इक्वेशन आहे 10x plus 3y is equal to 1300 आणि दुसरं हे पहिलं इक्वेशन. अँड व्हॉट इज सेकंड इक्वेशन 7x plus 2y is equal to 880. Now these two equations we have to solve. So now I am able to, or I will be erasing all this part so that I will get free space for solving these equations. Okay. मग आता काय करता येईल बघा, साधं आहे. एकतर तुम्ही एलिमिनेशन टेक्निक वापरा किंवा तुम्ही क्रॅमर्स रूल वापरा. पण क्रॅमर्स रूलमध्ये हे 1300 880 दीज आर बिगर नंबर. सो बेटर वे इज टू से व्हॉट वी विल डू इज इलिमिनेशन टेक्निक आपण वापरूया. पहिल्या इक्वेशनला 2 ने गुणूया म्हणजे हे 6y होतील आणि ह्याला 3 ने गुणूया म्हणजे हे 6y होतील. सो व्हॉट वी विल से मल्टीप्लाय second equation 2 by 3 and subtracting from equation 1 multiplied by 2. म्हणजेच काय इक्वेशन 1 ला आपण 2 ने गुणणार म्हणजे ते काय होईल 20x अधिक 6y बरोबर 2600 वजा इक्वेशन आपण ह्याला 3 ने गुणणार म्हणजे हे 21x अधिक 6y बरोबर 880 गुणिले 3 म्हणजे नीट करा ते 300 3 8 24 त्याचे 4 हातचे आले 2 3 8 24 आणि 2 26 असं येणार तुम्हाला. म्हणून मग आता ही वजाबाकी करा म्हणजे हे वजा होईल हे वजा होईल हे वजा होईल बरोबर ना. इथे 26 होणार हे सॉरी कारण काय बघा 300 3 8 कितीने गुणतोय आपण 3 ने गुणतोय. आधीच 8 त्रिक 24 झाले म्हणजे 2400 आणि 80 त्रिक 240 म्हणजे 2640 बरोबर आहे. ठीक आहे. मग 20x वजा x म्हणजे वजा 21x म्हणजे वजा x झाले. 6y वजा 6y कॅन्सल झाले. 2600 वजा 2640 म्हणजे हे वजा 40 आले. सो यू गेट x इज इक्वल टू 40. ओके. आता काय झालं बघा
ते ह्याच्यामध्ये टाकूया आपण पहिल्या इक्वेशनमध्ये. सो पुट x इज इक्वल टू 40 इन 1. व्हॉट यू गेट? 10 इंटू 40. बघा ते इक्वेशन 1 काय आहे? 10x. मग 10 इंटू 40 प्लस 3 इंटू y इज इक्वल टू 1300. बरोबर ना? म्हणजेच काय झालं बघा, 400 अधिक 3y इज इक्वल टू 1300. म्हणजेच काय झालं, 3y इज इक्वल टू 1300 वजा 400 900. आणि मग y किती होणार त्याच्यामुळे? 300. त्यामुळे इथे काय झालं बघा, यू गॉट व्हॅल्यू ऑफ x 40 आणि व्हॅल्यू ऑफ y 300. म्हणजेच काय म्हणता येईल तुम्हाला, रेट ऑफ शुगर इज 40 रुपीज 40 पर kg. रेट ऑफ टी रुपीज 300 per kg. This will be the answer. So this is how these problems you can manage. Basically what is required is analysis of the given data. If you can properly do that, such problems are not at all difficult. One more problem we will solve from of this category, and then we will see what can be done in the remaining part of the lecture. See, we will take the problem number 5, which is starred problem. See, in a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is rupees 720. Find daily wages of the skilled and unskilled workers. See, what is asked to find, तिथे आपलं लक्ष प्रथम गेलं पाहिजे. तर आपण असं म्हणूया, डेली वेजेस याचाच अर्थ काय, रोजची त्याची सॅलरी. डेली वेजेस ऑफ लेट डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स बी एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ अनुक्रमे. रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ काय झाला आता, की त्या स्किल्ड वर्करची सॅलरी आपण पर डे, डेली याचा अर्थ दर दिवशीची, आणि अनस्किल्डची वाय मानली, स्किल्ड अँड अनस्किल्ड. मग त्यांनी पहिल्यांदाच काय दिलंय बघा, रेशो ऑफ द सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5/3. सो ॲज रेशो of salaries of skilled and unskilled workers is 5/3. 5:3. We get what we get, रेशो गुणोत्तर आहे ते, म्हणजेच x/y बरोबर 5/3. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लाय केलं की 3x इज इक्वल टू 5y. म्हणजेच काय मिळालं, पहिलं इक्वेशन 3x मायनस 5y इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन 1. ओके. आता काय दिलंय बघा त्यांनी, टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज रुपीज 720. म्हणजे पर डे सॅलरी जी आहे दोघांची, म्हणजे स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर, म्हणजे दुसरी कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, टोटल सॅलरी ऑफ बोथ मीन्स व्हॉट, स्किल्ड आणि अनस्किल्ड, बोथ पर्सन्स इज 720 रुपीज 720. सो व्हॉट यू गेट, सेकंड कंडिशन x प्लस वाय हे 720 दिले तुम्हाला. बघा, हे त्याचं ॲनालिसिस तुम्हाला जमलं पाहिजे. मग x प्लस वाय 720 हे दुसरं इक्वेशन झालं, आणि हे पहिलं इक्वेशन 3x मायनस 5y 0. 3x मायनस 5y इक्वल टू 0 हे पहिलं इक्वेशन आहे.
आणि ते दुसरं इक्वेशन आहे. मग तुम्ही सोडवा हे. आता काय करता येईल बघा, आपण कुठल्याही पद्धतीने सोडवू शकता. एक्स प्लस वाय जर 720 असेल तर त्याचा अर्थ काय झाला, 2 इम्प्लाइज y is equal to 720 minus x. Put in 1. वन काय आहे बघा, 3x minus 5 आहे. त्याच्यामध्ये ही y ची किंमत टाका. सो व्हॉट यू गेट, 3x प्लस 3x मायनस 5 इंटू y म्हणजे हे 720 वजा x. हे किती आहे, 720 आहे. सॉरी, 3x मायनस 5 आहे 0 आहे. सो दिस इज 0. म्हणजेच काय होणार बघा, 3x मायनस 72 पंचा 360 म्हणजे किती झाले, 3600 आणि वजा वजा अधिक म्हणजे 5x बरोबर 0 झालं. म्हणजेच 3x आणि 5x 8x वजा 3600 हे 0 झालं. म्हणजेच 8x बरोबर 3600 झालं. म्हणजेच x ची किंमत काय आली, 3600 भागिले 8. म्हणजेच किती होणार बघा, 8 चौक 32, 4 उरले, 4 वर 0 40 म्हणजे 8 पंचा 40 आणि 0 म्हणजे x ची किंमत 450 आली. आणि मग y म्हणजे 720 वजा x इथे दिलेलाच आहे, आपला फॉर्म्युलाच आहे बघा, y म्हणजे 720 वजा x. त्यामुळे y किती येईल बघा, 720 वजा 450 म्हणजे किती झाले बघा, शून्यातून 0 गेलं 0, 72 वजा 45 किती होणार, 72 वजा 12तून 5 गेले, करा ना ते, 72 वजा 45, 12तून 5 गेले 7, हातचा आला 1 नि 4 5, 7तून 5 गेले 2, 270 ही त्या y ची व्हॅल्यू आली. मग आता तुम्ही काय म्हटलंय बघा, डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. स्किल्ड वर्करची सॅलरी x मानली आपण आणि अनस्किल्ड वर्करची y मानली. त्याच्यामुळे काय होईल बघा, इथे आता आपण ह्याच्यात भरूया किमती त्या. इथे आपण जर आता उत्तर लिहायचं म्हटलं तर काय म्हणणार बघा आपण, की सॅलरी ऑफ, बघा आपण असं लिहिणार, सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर डेली सॅलरी म्हणजेच त्याला डेली वेजेस म्हणतात. स्किल्ड वर्कर इज व्हॉट, काय आले बघा, 450 अँड अनस्किल्ड वर्कर, स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इट मस्ट बी लेस दॅन ना. अनस्किल्डची सॅलरी ही स्किल्डपेक्षा जास्त असणार नाही, त्यात ती 270 आली. हे त्याचं उत्तर झालं. आणि हे रुपीज 450 and this is rupees 270. So this is the answer to the question. You can verify. बघा त्यांचा रेशो 5:3 आहे की नाही बघा, 450 आणि भागिले 27, 0 0 कॅन्सल होतील, 9 5 45, 9 त्रिक 27 म्हणजे 5:3 हा रेशो आला. सो आन्सर व्हेरीफाय करता येतं. आणि त्या दोघांची एका दिवसाच्या सॅलरीची बेरीज 720 आहे बघा, 450 आणि 270 म्हणजे बेरीज 720 होतेच. सो दिस इज हाऊ दीज प्रॉब्लेम्स आर टू बी डन. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की हा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन्स शिकलात. म्हणजे कुठल्या टाईपची इक्वेशन्स, तर हे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि दुसरं इक्वेशन a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. मग आपण काय केलं, ही इक्वेशन लिनियर इक्वेशन्स आहेत 2 व्हेरिएबल्समध्ये. आता ही दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन्स असणं याचा अर्थ काय, यू कॅन फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विच विल सॅटिस्फाय बोथ दीज इक्वेशन्स ॲट अ टाइम. म्हणजे इथे वेगळ्या व्हॅल्यूज आणि इथे वेगळ्या व्हॅल्यूज असं नाही, म्हणून तर त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो आपण. सेम व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विल सॅटिस्फाय बोथ द इक्वेशन्स. मग हे सोडवण्याच्या 3 पद्धती आपण शिकलात. एक म्हणजे एलिमिनेशन मेथड. Then we saw second method which was the substitution
method, and third method was Cramer's rule. Cramer's rule. These are the three techniques. आणि ह्याच्यासाठी मग तुम्हाला डिटर्मिनंटचं नॉलेज लागलं. ओके. नंतर आपण काही वर्ड प्रॉब्लेम सोडवले, म्हणजे ॲप्लिकेशन्स त्याची लक्षात घ्या. ॲप्लिकेशन्स, वेन वी सॉल्व प्रॉब्लेम्स डिपेंडिंग ऑन ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज वी शुड बी एबल टू ॲनालाइज द गिवन सिच्युएशन. जो काही डेटा दिलेला आहे त्या डेटाच्या वापरामधून मला ही दोन इक्वेशन्स तयार करायची असतात. आणि वन्स यू क्रिएट दोज टू इक्वेशन्स यू कॅन सॉल्व दोज बाय एनी नोन मेथड. ऑल्सो वी सॉ अनदर मेथड दॅट वी सॉ वॉज ग्राफिकल मेथड. त्यामुळे आता तुमच्याकडे 4 वेगवेगळ्या मेथड्स आहेत ती इक्वेशन सोडवण्याची. ग्राफिकल मेथड रिक्वायर्स टू ड्रॉ ग्राफ्स, आणि हे सर्व लिनियर इक्वेशन्स असल्यामुळे यांचा ग्राफ ही एक स्ट्रेट लाईन असते. ओके. आणि त्या दोन स्ट्रेट लाईन्स जिथे एकमेकांना इंटरसेक्ट होतात, जर इंटरसेक्ट होत नसतील तर त्या लाईन्स पॅरलल असणार. मग अशा वेळी सॉल्युशन नाहीच तिथे. इन्फिनाइटली म्हणजे एक्स आणि वायच्या इन्फिनाइटली मेनी व्हॅल्यूज ते इक्वेशन सॅटिस्फाय करतील. तर तसा प्रश्न असणार नाही. जेव्हा ते तुम्हाला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करा म्हणणार त्यावेळी ती इक्वेशन्स लाईन्स ज्या आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट होतील, आणि तो जो इंटरसेक्शनचा पॉईंट आहे दॅट इज द सोल्युशन ऑफ द टू सायमल्टेनियस इक्वेशन्स. Okay, so this is what we are expected from this particular chapter. I hope you enjoyed these lectures, and this is where the chapter linear equations in two variables, or in short simultaneous equations, is completed. Whenever I will solve more problems on this SSC mathematics, that means I will also be creating videos in which I will discuss hot problems. So that also, there also we will do a practice of such problems. Okay. Till then, bye. We will stop here. Thank you.